नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मीन राशीच्या आपल्या भाग्यवान जातकांनो, पुढील 3 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही संकेत घेऊन येत आहेत जे तुमच्या विचारांनाही बदलून टाकू शकतात. काही दिवसांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत असेल, मी इतकी मेहनत करतोय तरी माझ्या आयुष्यात बदल कधी होणार? जर हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 3 दिवसात काही मीन राशींच्या व्यक्तींना अडकलेली कामे पुढे सरकण्याची, चांगली बातमी मिळण्याची, जुने गैरसमज दूर होण्याची किंवा एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. तसेच काहींना स्वतःच्या निर्णयांबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आर्थिक स्थिती कशी राहू शकते, नोकरी आणि व्यवसायात कोणते संकेत दिसतात, प्रेम आणि वैवाहिक जीवनात काय बदल जाणवू शकतात, आरोग्याबाबत कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टीमध्ये संयम ठेवणे उपयुक्त ठरू शकते आणि शेवटी एक श्रद्धेने केले जाणारा छोटासा उपाय जो अनेक जण सकारात्मकतेसाठी करतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा भाग तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. मीन राशीच्या पुढील 3 दिवसाच्या ज्योतिषीय संकेतांकडे लक्ष द्या. ग्रह संकेत आणि पुढील 3 दिवसाचे महत्त्व. मीन राशीच्या व्यक्तींनो, पुढील 3 दिवस तुमच्यासाठी साधे दिवस नसतील. काही गोष्टी जशा दिसतात त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने घडू शकतात. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात अनेक प्रश्न सुरू असतील. काही कामे अडकलेली आहेत, काही निर्णय हे पुढे ढकलले गेले आहेत आणि काही नातेसंबंधांमध्येही अनिश्चितता जाणवत असेल. या काळात परिस्थिती हळूहळू बदलू लागल्याची जाणीव काहींना होऊ शकते. विशेष म्हणजे तुमच्या मनात जी भीती किंवा अस्वस्थता होती ती कमी होत असल्याचे जाणवू शकते. ज्यांच्याशी संवाद तुटला होता त्यांच्याशी पुन्हा बोलण्याची संधी मिळू शकते. एखादे अडकलेले काम पुढे सरकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. परंतु या 3 दिवसात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. काही गोष्टींसाठी थोडा वेळ दिलात तर योग्य उत्तर आपोआपच समोर येऊ शकते. तुमच्या अंतर्मनाचा आवाज या काळात खूप महत्त्वाचा ठरेल. ज्या एखाद्या गोष्टीबद्दल मन वारंवार सावध करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जर एखाद्या संधीबद्दल सकारात्मक भावना निर्माण होत असेल तर ती नीट तपासून पुढे जाण्याचा विचार करा. लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्यातील मोठे बदल शांतपणे सुरू होतात. सुरुवातीला ते दिसत नाहीत, पण नंतर त्याचे महत्त्व समजते. आर्थिक स्थिती आणि धनप्राप्तीचे संकेत आणि सावधगिरी. मीन राशीच्या जातकांनो, पैसा हा आयुष्याचा सर्वात मोठा आनंद नसला तरी तो अनेक चिंता कमी करू शकतो. पुढील 3 दिवसात आर्थिक बाबतीत काही सकारात्मक हालचाली काही मीन राशीच्या व्यक्तींना जाणवू शकतात. गेल्या काही काळापासून अडकलेली रक्कम, थांबलेले पेमेंट किंवा अपेक्षित आर्थिक मदत मिळण्याची शक्यता काहींना दिसू शकते. काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसेल तर काहींना जुन्या कामातून पुन्हा लाभ मिळू शकतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादा नवीन ग्राहक, चांगली ऑर्डर किंवा फायदेशीर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र जितका पैसा येईल तितकी जबाबदारीही वाढेल, म्हणून अनावश्यक खर्च टाळा. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. भागीदारी, कर्ज, मोठे आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. या 3 दिवसात संयमाने घेतलेला आर्थिक निर्णय पुढील काही महिन्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. आणखी एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या घरात एखाद्या शुभ कारणासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. हा खर्च आनंदाचा असू शकतो, त्यामुळे त्याची चिंता करण्याऐवजी योग्य नियोजन करा. लक्षात ठेवा, पैसा कमावणे महत्त्वाचे आहे, पण तो योग्य ठिकाणी वापरणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. कधीकधी छोटी बचतही मोठ्या संकटात आधार बनते. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय श्री विष्णू किंवा ओम नमो नारायणाय नक्की लिहा. नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये मोठा बदल,
मीन राशीच्या व्यक्तींनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची मेहनत, तुमची कल्पकता आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचा संयम. कदाचित गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सतत प्रयत्न करत आहात, पण अपेक्षित यश अजून मिळाले नाही. कधी वाटले असेल, मी एवढं करतोय तरी माझ्याच वाट्याला अडचणी का येतात? जर तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल, तर पुढील 3 दिवस तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा चांगली संधी मिळण्याचे संकेत काहींना जाणवू शकतात. काहींना मुलाखतीचा फोन येऊ शकतो, तर काहींना नोकरी बदलण्याची योग्य संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकते, नवीन भागीदारीची चर्चा होऊ शकते किंवा एखादी कल्पना प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ जवळ येत असल्याचे वाटू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळायला लागलं की सर्वांना तुमचा आनंद होत नाही. काही लोक तुमच्या प्रगतीकडे पाहून शांत राहतील, तर काही जण तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून तुमच्या प्रत्येक योजनेची चर्चा सर्वांसमोर करू नका. शांतपणे काम करा. तुमची प्रगती तुमच्या कामातून दिसू द्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. ज्यांनी मनापासून अभ्यास केला आहे त्यांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. लक्षात ठेवा, मेहनत कधीच वाया जात नाही. योग्य वेळ आली की तिचे फळ नक्की मिळते. प्रेम, वैवाहिक जीवन आणि मनाला स्पर्श करणारे नातेसंबंध. मीन राशीच्या व्यक्तींनो, प्रत्येक माणूस आयुष्यात यश, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण दिवसाच्या शेवटी त्याला हवी असते ती आपल्या माणसांची साथ. पुढील 3 दिवसात तुमच्या नातेसंबंधामध्ये काही महत्त्वाचे बदल जाणवू शकतात. गेल्या काही काळापासून जो गैरसमज तुमच्या आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीमध्ये निर्माण झाला होता, तो हळूहळू दूर होण्याची शक्यता काहींना दिसू शकते. जर तुम्ही विवाहित असाल, तर जोडीदाराशी शांतपणे संवाद साधा. एक प्रेमळ शब्द, एक छोटी माफी किंवा एक मनापासून दिलेला वेळ तुमच्या नात्यात पुन्हा गोडवा आणू शकतो. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींना एखादा आनंदाचा क्षण अनुभवायला मिळू शकतो, ज्याची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत होता. तो फोन, तो संदेश किंवा ती भेट अचानक घडण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भावनेच्या भरात कोणतेही मोठे वचन देऊ नका. प्रेमात विश्वासार्ह सर्वात महत्त्वाचा असतो आणि विश्वास टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा आवश्यक असतो. कुटुंबातील वातावरणही हळूहळू सकारात्मक होऊ शकते. घरातील एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या काळात तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरू शकतो. जर तुम्ही अजून अविवाहित असाल, तर नवीन ओळख होण्याची किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीशी संपर्क वाढण्याची शक्यता काहींना दिसू शकते. लक्षात ठेवा, खरी नाती ही शब्दांनी नाही, तर संकटाच्या काळात दिलेल्या साथीतून ओळखली जाते. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, तर कमेंटमध्ये हरिओम नक्की लिहा. आरोग्य, मानसिक ताण आणि स्वतःची काळजी. मीन राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही अनेकदा इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या मनाकडे आणि शरीराकडे दुर्लक्ष करता. सगळ्यांची काळजी घेताना स्वतःचा थकवा, स्वतःचे दुःख आणि स्वतःची वेदना मनातच दडवून ठेवता. पण पुढील 3 दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहेत. स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नाही, ती तुमची जबाबदारी आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचा ताण, अपुरी झोप किंवा कामाचा वाढलेला भार यामुळे थकवा जाणवत असेल. काहींना डोकेदुखी, पचनाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा अंगात अशक्तपणा जाणवू शकतो. याचा अर्थ मोठी समस्या आहे असे नाही, तर शरीर देत असलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर जेवा, पुरेसे पाणी प्या, रात्री शक्य तितकी शांत झोप घ्या. मोबाईल आणि अनावश्यक चिंता यापासून थोडा वेळ दूर राहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या 3 दिवसात नकारात्मक विचार करणाऱ्या किंवा सतत निराशा पसरवणाऱ्या लोकांपासून थोडे अंतर ठेवा, कारण मानसिक शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. सकाळी काही मिनिटे तुम्ही शांत बसून प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण केलेल्या
केल्याने अनेकांना मन स्थिर ठेवण्यास मदत होते. जर आरोग्याशी संबंधित काही त्रास सतत जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विलंब करू नका. लक्षात ठेवा, आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा खरा आनंद घेता येतो. आणि एक गोष्ट, कधीकधी देव आपल्याला वेग कमी करण्याचा संकेत देतो, जेणेकरून आपण स्वतःकडे पुन्हा एकदा लक्ष देऊ. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आता तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू व्हावेत, तर कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय नक्की लिहा. शत्रू, मत्सरी लोक आणि कोणापासून सावध राहावे. मीन राशीच्या व्यक्तींनो, प्रत्येक हसणारा चेहरा आपल्या आनंदात आनंदी असेलच असे नाही. काही लोक हे समोरून तुमचे कौतुक करतील, पण पाठीमागे तुमच्या यशावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न करू शकतात. पुढील 3 दिवसात तुम्ही एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती प्रत्येकाला सांगू नका. तुमच्या योजना, तुमचे आर्थिक व्यवहार, तुमच्या घरातील गोष्टी आणि तुमची पुढील पावले ही फक्त विश्वासू लोकांपर्यंतच मर्यादित ठेवा. कारण काही लोक तुमच्या प्रगतीपेक्षा तुमच्या अडचणी पाहण्यातच अधिक रस घेतात. जर अलीकडे तुम्हाला असे वाटत असेल की काम होत असतानाही अचानक अडथळे येतात, काही लोक विनाकारण विरोध करतात किंवा तुमच्या चांगल्या कामावरही टीका करतात, तर या काळात भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे निरीक्षण करा. तुमचा संयमच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या 3 दिवसात कोणत्याही वादात स्वतःहून पडू नका. काही गोष्टी वेळेवर सोडल्या तर त्या आपोआपच शांत होतात. मीन राशीच्या व्यक्तींचे मन खूप संवेदनशील असते, म्हणून इतरांचे शब्द मनाला लावून घेऊ नका. तुमची किंमत इतरांच्या मतावर नाही, तर ती तुमच्या स्वभावावर, तुमच्या कर्मावर आणि तुमच्या प्रामाणिकपणावरती ठरते. लक्षात ठेवा, ज्यांचे ध्येय मोठे असते त्यांना विरोध करणारेही जास्त असतात. म्हणून विरोध पाहून थांबू नका. तोच विरोध तुमच्या प्रगतीचा पुरावा असू शकतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून पाहत असाल तर कमेंटमध्ये मी शेवटपर्यंत पाहणार असे नक्की लिहा. घरात येणारी ही शुभवार्ता, कुटुंबातील आनंद आणि मनातील इच्छा. मीन राशीच्या व्यक्तींनो, कधीकधी देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर लगेच देत नाही, पण योग्य वेळ आल्यावर अशी घटना घडवतो की आपल्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू येतात. पुढील 3 दिवसात तुमच्या घरात अशाच काही सकारात्मक घडामोडीची चाहूल काहींना जाणवू शकते. गेल्या काही दिवसांपासून घरात जर तणावाचे वातावरण असेल तर ते हळूहळू शांत होण्याची शक्यता आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. काही घरांमध्ये शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. लग्न, साखरपुडा, नवीन घर, नवीन वाहन किंवा एखाद्या कौटुंबिक समारंभाचे नियोजन सुरू होण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. जर तुम्ही आईवडिलांपासून किंवा जवळच्या व्यक्तींपासून दूर राहत असाल तर या 3 दिवसात त्यांच्याशी मनापासून संवाद साधा. कधीकधी 2 प्रेमाचे शब्द आणि अनेक वर्षाची जी दरी असते ती मिटवतात. आणखी एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या मनात जी एक इच्छा अनेक दिवसांपासून दडलेली आहे ती पूर्ण होण्याचा मार्ग हळूहळू तयार होत असल्याची जाणीव काहींना होऊ शकते. ती इच्छा लगेच पूर्ण होईलच असे नाही, पण तिच्यासाठी आवश्यक असलेले योग्य लोक, योग्य संधी आणि योग्य वेळ तुमच्या आयुष्यात येऊ शकते. म्हणून तुम्ही आशा सोडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. लक्षात ठेवा, घरातील प्रेम, विश्वास आणि एकमेकांची साथ हीच खरी लक्ष्मी असते. पैसा पुन्हा मिळू शकतो, पण नाती तुटली तर त्यांना पुन्हा जोडण्यासाठी खूप वेळ आणि संयम लागतो. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा. अनपेक्षित फोन आणि महत्त्वाचा संदेश आणि आयुष्य बदलणारी ही संधी. मीन राशीच्या व्यक्तींनो, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा एक छोटासा फोन किंवा एक साधा संदेश किंवा एखादी अचानक झालेली ही भेट संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. पुढील 3 दिवसात काही मीन राशीच्या व्यक्तींना अशाच प्रकारचा अनुभव येण्याची शक्यता आहे. ज्यांची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत आहात, तो फोन, ईमेल, संदेश किंवा ती व्यक्ती अचानक तुमच्या समोर येऊ शकते. काहींना नोकरी, व्यवसाय, आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळू शकते. काहींना दूर राहणाऱ्या नातेवाईकांचा किंवा जुन्या मित्रांचा संपर्क होऊ शकतो, तर काहींना अशी संधी मिळू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण पुढे जाऊन तिचे महत्त्व खूपच मोठे करू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक संधी स्वीकारण्यापूर्वी तिचा नीट विचार करा. घाईघाईने घेतलेला निर्णय कधी नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतो. तुमच्या मनाचा आवाज ऐका. जर मन एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार सावध करत असेल तर थोडा वेळ थांबा, आणि जर मन शांतपणे पुढे जाण्याचा संकेत देत असेल तर धैर्याने पहिले पाऊल उचला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या 3 दिवसात एखादे जुने अपूर्ण काम पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. जिथे तुम्ही एखादी हार मानली होती तिथेच पुन्हा प्रयत्न करण्याची वेळ येऊ शकते. लक्षात ठेवा, कधीकधी देव आपल्याला दुसरी संधी देतो कारण पहिल्यांदा आपण तयार नसतो. म्हणून यावेळी स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि योग्य संधी ओळखण्याचा प्रयत्न करा. मीन राशीच्या व्यक्तींना सर्वात मोठा शुभयोग, भाग्याची साथ आणि यशाची नवी सुरुवात. आजचा हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे कारण पुढील 3 दिवसात काही मीन राशीच्या व्यक्तींना अशी संधी मिळू शकते जी त्यांच्या पुढील काही महिन्यांच्या वाटचालीवर परिणाम करू शकते. तुम्ही अनेकदा मनापासून प्रयत्न केले, रात्रंदिवस मेहनत केली, पण यश मात्र जणू तुमच्यापासून काही पावले दूरच राहिले. अनेक वेळा लोकांनी तुमच्यावर शंका घेतली असेल, काहींनी तुमच्या स्वप्नांवर हसले असतील, तर काही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला असेल. पण मीन राशीच्या व्यक्तींनो, जो माणूस हार मानत नाही त्यांच्यापर्यंत यश एक ना एक दिवस पोहोचतेच. पुढील 3 दिवसात एखादे अडकलेले काम पूर्ण होण्याची, महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळण्याची किंवा नवीन संधीचे दार उघडण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मुलाखतीचा किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. जर व्यवसाय करत असाल तर एखादा नवीन ग्राहक, करार, फायदेशीर चर्चा. परंतु या यशाची चाहूल लागली की शांत राहा. सर्व योजना सर्वांसमोर सांगू नका. तुमच्या कृती तुमच्या शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरू द्या. आणखी एक महत्त्वाचा संदेश, पुढील 3 दिवसात तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय छोटा वाटेल, पण पुढे जाऊन तोच तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकतो. म्हणून घाई करू नका. अनुभव, विचार आणि संयम यांच्या आधारावरच निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव संधी देतो, पण त्या संधीचे यशात रूपांतर करणारी गोष्ट म्हणजे तुमची मेहनत, तुमचा विश्वास आणि तुमचे कर्म. ग्रहांचा संकेत आणि श्रद्धेने करता येणारा उपाय आणि महत्त्वाची सावधगिरी. गुरुग्रहाचे काही संकेत आहेत. मीन राशीचा स्वामी गुरुग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला ज्ञान, विवेक, मार्गदर्शन आणि शुभ संधीचा कारक मानले जाते. पुढील 3 दिवसात काही मीन राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याबद्दल अधिक स्पष्टता मिळाल्यासारखे वाटू शकते. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही नेहमी अनेक दिवस शोधत आहात त्यातील काही उत्तरांचा मार्ग हळूहळू दिसू शकतो. शक्यता आहे, पण लक्षात ठेवा, फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे काम आपल्या प्रयत्नांमुळेच होते. या 3 दिवसात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर शांत मनाने घ्या. राग, भीती किंवा इतरांच्या दबावाखाली निर्णय घेणे टाळा. अनेक जण श्रद्धेने या काळात ओम नमो नारायणाय किंवा ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करतात. अशा साधना अनेकांना मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता देतात. यासोबतच आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे आणि सत्य बोलण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी मनाला समाधान देऊ शकतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पुढील 3 दिवसात कोणाच्याही गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक माहितीची खात्री करा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ती नीट वाचा आणि आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष अशी काळजी घ्या. लक्षात ठेवा, संयमाने घेतलेला निर्णय अनेक अडचणी टाळू शकतो. तुमच्या आयुष्यातील मोठे बदल हे एका दिवसात होत नाहीत, पण योग्य दिशेने टाकलेले छोटे छोटे पाऊल भविष्यात मोठे यश देऊ शकतात. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय नक्की लिहा. सर्वात शुभ दिवस, शुभ रंग आणि भाग्य उघडणारे संकेत. मीन राशीच्या व्यक्तींनो, आता आपण त्या टप्प्यावर आलेलो आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते. पुढील 3 दिवसांपैकी एक दिवस तुमच्यासाठी विशेष ठरू शकतो. त्या दिवशी एखादा महत्त्वाचा फोन येऊ शकतो, एखाद्या जुन्या कामाला गती मिळू शकते किंवा अशी व्यक्ती भेटू शकते जी पुढील काही महिन्यात तुमच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मात्र लक्षात ठेवा, शुभ वेळ आली म्हणजे प्रत्येक निर्णय योग्य ठरेलच असे नाही.
योग्य संधी ओळखण्यासाठी शांत मन आणि स्पष्ट विचार तितकेच महत्त्वाचे असतात. या काळात पिवळा, पांढरा, फिकट निळा रंग काहींना सकारात्मकता आणि आत्मविश्वासाची जाणीव करून देऊ शकतो. हा आहे श्रद्धेचा भाग. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे याकडे पाहावे. जर तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर आधी नियोजन करा. लहान तपशिलाकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी हे मोठे नुकसान एखाद्या छोट्या चुकीमुळेच होते. आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे पुढील 3 दिवसात एखादी जुनी ओळख पुन्हा समोर येऊ शकते. ती व्यक्ती तुमच्यासाठी नवीन दारं उघडणारी ठरू शकते किंवा एखादा जुना गैरसमज दूर करण्याची संधी देऊ शकते. त्यावेळी अहंकार बाजूला ठेवा, संवादाला संधी द्या. कारण काही नाती पुन्हा जुळली तर आयुष्य अधिक सुंदर होऊ शकते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव संधी देतो, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलणाऱ्यांनाच त्या संधीचे फळ मिळते. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीहरी, माझ्यावर कृपा ठेवा असे नक्की लिहा. ही एक चूक टाळा, नाहीतर हातात आलेली संधीही निसटू शकते. मीन राशीच्या व्यक्तींनो, आता मी तुम्हाला अशा गोष्टीबद्दल सांगणार आहे जी अनेक मीन राशीच्या व्यक्ती नकळत करतात आणि नंतर त्याचाच त्यांना पश्चाताप करतात. तुमचे मन खूप मोठे आहे. तुम्ही लोकांवर सहज विश्वास ठेवता, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होता आणि अनेकदा स्वतःचे नुकसान करूनही दुसऱ्यांची मदत करता. ही तुमची ताकद आहे, पण काही वेळा हीच गोष्ट तुमची कमजोरीही बनू शकते. पुढील 3 दिवसात प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणी खूप गोड बोलत असेल, मोठमोठी आश्वासने देत असेल किंवा अचानक खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत असेल तर शांतपणे निरीक्षण करा. विश्वास ठेवा, पण आंधळा विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहार, भागीदारी किंवा महत्त्वाचे कागदपत्र याबाबत विशेष काळजी घ्या. घाईत घेतलेला निर्णय पुढे जाऊन अडचणी निर्माण करू शकतो. आणखी एक गोष्ट, तुमची स्वप्ने प्रत्येकाला सांगू नका. काही लोक प्रेरणा देतील, पण काही लोक नकळत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचाही प्रयत्न करू शकतात. म्हणून तुमची मेहनत शांतपणे सुरू ठेवा. यश मिळाल्यावरच जगाला कळू द्या. लक्षात ठेवा, मीन राशीच्या व्यक्तींची खरी ताकद म्हणजे त्यांचे शांत मन, दयाळू स्वभाव आणि योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय. या 3 दिवसात जर तुम्ही संयम राखला तर पुढील काळात अनेक चांगल्या संधी तुमच्यासमोर उघडू शकतात. घरात येणारे शुभ संकेत, लक्ष्मी प्राप्तीचे योग आणि मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत. मीन राशीच्या व्यक्तींनो, कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे बदल मोठ्या आवाजात होत नाहीत. ते शांतपणे सुरू होतात आणि नंतर लक्षात येते की याच दिवसापासून माझे नशीब बदलायला सुरुवात झाली होती. पुढील 3 दिवसात तुमच्या घरात काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता काहींना जाणवू शकते. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि आनंदी वाटू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून अशी बातमी मिळू शकते जी तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणेल. आणि काही मीन राशींच्या व्यक्तींना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना नवीन काम, अतिरिक्त उत्पन्न किंवा अडकलेली रक्कम मिळण्याची आशा निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा, खरी लक्ष्मी फक्त पैशाच्या रूपात येत नाही. कधी ती चांगल्या संधीच्या रूपात येते आणि कधी संकटातून बाहेर पडण्याच्या मार्गाच्या रूपात. म्हणून या 3 दिवसाच्या मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. जुन्या चुका पुन्हा करू नका. जर घरात एखादा वाद सुरू असेल तर तो मिटवण्याचा पुढाकार तुम्ही घ्या. कारण जिथे प्रेम, विश्वास आणि शांतता असते तिथेच प्रगतीची दारेही अधिक सहज उघडतात. आणखी एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या मनात जी एक इच्छा अनेक दिवसांपासून दडलेली आहे ती पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे जाणीव तुम्हाला होऊ शकते. ही लगेच पूर्ण होईलच असे नाही, पण तिच्यासाठी योग्य वेळ, योग्य संधी जवळ येत असल्याची चाहूल मिळू शकते. म्हणून स्वतःवरील विश्वास कधीही सोडू नका. प्रयत्न करा, कारण देव उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ निवडतो. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा. कोण तुमच्या पाठीशी उभा राहील आणि कोणापासून सावध राहावे. आणि आयुष्य बदलू शकणारा हा क्षण मीन राशीच्या व्यक्तींनो,
जीवनात प्रत्येक आपला असतोच असे नाही आणि प्रत्येक परका कायम परकाच राहतो असेही नाही. पुढील 3 दिवसात तुम्हाला काही लोकांचे खरे चेहरे दिसू शकतात. ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवत होता त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळेलच असे नाही आणि ज्यांच्याकडून कधीच अपेक्षा नव्हती तेच एखाद्या कठीण क्षणी तुमच्या मदतीला धावून येऊ शकतात. म्हणून या काळात तुम्ही लोकांना त्यांच्या शब्दांनी नाही तर त्यांच्या कृतींनी ओळखा. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी शांतपणे तुमच्या यशासाठी प्रार्थना करते. ती कदाचित तुमच्या कुटुंबातील असेल किंवा जुना मित्र किंवा एखादा गुरु, ज्येष्ठ व्यक्ती किंवा सहकारी. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या एका वाक्यात तुमच्या भविष्यासाठी मोठे मार्गदर्शन दडलेले असू शकते. पण दुसरीकडे तुमच्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करणाऱ्या लोकांपासून थोडे सावध राहा. प्रत्येक प्रश्नामागे चांगलाच हेतू असेल असे नाही. म्हणून तुमच्या योजना, तुमच्या आर्थिक व्यवहार आणि तुमच्या पुढील निर्णयांबद्दल संयमाने बोला. आणखी एक महत्त्वाचा संकेत, पुढील 3 दिवसात घडणारी एक छोटी घटना त्या क्षणी सामान्य वाटेल, पण काही काळानंतर तुम्ही मागे वळून पाहाल तर याच दिवसापासून माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू झाले होते. म्हणून प्रत्येक संधीचा आदर करा, प्रत्येक अनुभवातून शिका आणि कोणतीही अडचण आली तरी स्वतःवरील विश्वास कधीही गमावू नका. लक्षात ठेवा, देव तुमचा मार्ग कधीच बंद करत नाहीत, तो फक्त तुम्हाला योग्य मार्गाकडे वळवत असतो. मित्रांनो, जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय नक्की लिहा. सर्वात मोठा शुभयोग, पूर्ण होणारे काम आणि मीन राशीसाठी प्रेरणादायी संदेश. मीन राशीच्या व्यक्तींनो, आता आपण या संपूर्ण राशी भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलो आहोत, कारण पुढील 3 दिवसात घडणारी एक छोटी घटना तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. जर गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सतत संघर्ष करत असाल, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल किंवा मनात वारंवार निराशा येत असेल, तर हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. हार मानू नका, कारण अनेकदा नियती आपल्या सर्वात मोठी परीक्षा यश मिळवण्या अगदी आधी घेते. पुढील 3 दिवसात काही मीन राशीच्या व्यक्तींना अडकलेले काम पुढे सरकण्याची, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळवण्याची किंवा नवीन संधीचे दार उघडण्याची शक्यता जाणवू शकते. तुम्ही ज्या कामासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात त्याचे पहिले सकारात्मक परिणाम दिसू लागण्याची शक्यता आहे. मात्र यश मिळायला सुरुवात झाली की नम्रता सोडू नका, कारण नम्र स्वभाव हीच तुमची खरी ओळख आहे. ज्यांनी कठीण काळात तुमची साथ दिली त्यांचे ऋण कधीही विसरू नका. त्यांचे आभार मानण्याची संधी मिळाली तर नक्की घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्वतःची म्हणजे इतरांशी तुलना करणे आजपासून थांबवा. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. तुमची वेळ आली की तुमच्यासाठी योग्य दार नक्की उघडेल. लक्षात ठेवा, तुमचा संघर्ष तुमच्या पराभवाचा नाही तर तुमच्या मोठ्या यशाची पायरी असू शकतो. देवावर श्रद्धा ठेवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. गुप्त संकेत, योग्य वेळ आणि भविष्य उजळवणारा हा निर्णय. मीन राशीच्या व्यक्तींनो, कधीकधी आयुष्य आपल्या आधी संकेत देते आणि नंतर त्या संकेताकडे तुम्ही खरे महत्त्व समजते. पुढील 3 दिवसात तुमच्या आयुष्यातही काही अशा घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला अगदी साध्या वाटतील, पण पुढे जाऊन त्याच तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. जर अचानक एखाद्या जुन्या मित्राचा फोन आला, एखादी विसरलेली संधी पुन्हा समोर आली किंवा अनेक दिवसांपासून बंद पडलेले काम पुन्हा सुरू झाले, ही होण्याची चिन्हे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा नियती दुसरी संधी देते, पण ती ओळखण्यासाठी शांत मन आणि जागरूक विचार आवश्यक असतात. या 3 दिवसात तुमचा अंतर्मनाचा आवाज खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मन वारंवार एखाद्या गोष्टीकडे लक्ष वेधत असेल तर थोडा वेळ थांबा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा पश्चाताप देतात, पण विचारपूर्वक उचललेले एक पाऊल संपूर्ण भविष्य बदलू शकते. आणखी एक महत्त्वाचा संकेत, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे जी शांतपणे तुमच्या यशासाठी शुभेच्छा देत आहे.
कदाचित ती व्यक्ती तुमच्याशी रोज बोलत नसेल, पण तिच्या मनात तुमच्यासाठी चांगल्या भावना आहेत. अशा लोकांचा आदर करा, कारण खरी साथ संकटाच्या काळातच ओळखता येते. लक्षात ठेवा, मोठे यश मिळवण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज नसते. शांतपणे केलेली सातत्यपूर्ण मेहनत सर्वात मोठी ताकद असते. या 3 दिवसात शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदतीचा हात द्या. अनेकांना अशा छोट्या चांगल्या कृतीमधून मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आणि आयुष्य बदलणारा हा निर्णय. मीन राशीच्या व्यक्तींनो, आता आपण त्या भागात आलो आहोत ज्याची अनेक जण मनापासून वाट पाहत होते. कारण प्रत्येकाच्या मनात एक अशी इच्छा असते जी तो कोणाला सांगत नाही. ती इच्छा मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवतो आणि रोज देवाकडे तिच्यासाठी प्रार्थना करतो. जर तुमच्याही मनात अशी एखादी इच्छा असेल तर पुढील 3 दिवसात काही सकारात्मक हालचाली घेऊन येऊ शकतात. काहींना नोकरीत प्रगतीची चाहूल लागू शकते, काहींना आर्थिक दिलासा मिळू शकतो, काहींच्या नातेसंबंधामध्ये पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतो, तर अनेक दिवसांपासून अडकलेल्या कामाला गती मिळू शकते. पण लक्षात ठेवा, इच्छा पूर्ण होण्यापूर्वी संयमाची परीक्षा घेतली जाते. म्हणून निराश होऊ नका, स्वतःवर शंका घेऊ नका, देवावर श्रद्धा ठेवा आणि आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. या 3 दिवसात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. विशेष म्हणजे पैशाशी संबंधित व्यवहार, नोकरीतील बदल, नवीन कामाची सुरुवात किंवा भागीदारी याबाबतच तुम्ही घाई करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आणखी एक महत्त्वाचा संकेत, भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. त्यावेळी फक्त भावना नाही तर अनुभवही लक्षात ठेवा. विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकतो, पण तो विचारपूर्वकच करा. लक्षात ठेवा, देव प्रत्येकाला संधी देतो, पण त्या संधीचे सोने करणारे लोक संयम, मेहनत आणि योग्य निर्णय यावर विश्वास ठेवतात. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठी चांगले दिवस आता जवळ आले आहेत, तर कमेंटमध्ये जय श्री हरी नक्की लिहा. भावनिक तुमच्यासाठी एक माहिती सांगते. मनाला स्पर्श करणारा हा क्षण. मीन राशीच्या व्यक्तींनो, जीवनात काही क्षण असे असतात जे आपल्या हृदयात कायमचे कोरले जातात. ना त्याची किंमत पैशाने करता येते, ना ते पुन्हा तसेच जगता येतात. पुढील 3 दिवसात काही मीन राशीच्या व्यक्तींना असा एक भावनिक अनुभव येण्याची शक्यता जाणवू शकते. ज्या व्यक्तींची तुम्ही मनापासून आठवण काढत आहात, ज्यांच्याशी बोलायची इच्छा आहे किंवा ज्यांच्या सोबतचे नाते पुन्हा जुळावे असे वाटते, त्या व्यक्तीकडून एखादा संदेश, फोन किंवा भेट होऊ शकते. काहींना कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम आणि पाठिंबा मिळू शकतो, काहींना एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन योग्य वेळी मिळू शकते आणि काहींना असा क्षण अनुभवायला मिळू शकतो ज्यामुळे डोळ्यात आनंदाश्रू येतील. जर गेल्या काही दिवसात तुम्हाला असे वाटत असेल की माझी किंमत कोणालाच नाही, तर हा विचार मनातून काढून टाका. कारण काही लोक तुमच्यावर मनापासून प्रेम करतात, फक्त ते तेवढे व्यक्त करू शकत नाहीत. या 3 दिवसात शक्य असल्यास आईवडिलांसोबत, जोडीदारासोबत, मुलांसोबत किंवा एखाद्या जुन्या मित्रासोबत थोडा वेळ घालवा. कधीकधी 5 मिनिटाचा संवाद ही अनेक वर्षाची दरी मिटवू शकतात. लक्षात ठेवा, नाती जपली तरच आयुष्य सुंदर बनते. पैसा पुन्हा मिळू शकतो, पण मनापासून साथ देणारी माणसं पुन्हा सहज मिळत नाहीत. आणखी एक गोष्ट, या 3 दिवसात तुमच्या मनात येणाऱ्या चांगल्या विचारांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण अनेकदा शांत मनच योग्य निर्णय जन्म घेतात. मीन राशीच्या व्यक्तींनो, हा शेवटचा भाग तुमच्यासाठी खास मनपूर्वक सांगते. जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर सर्वप्रथम मी तुमचे मनापासून आभारी आहे. या संपूर्ण प्रवासात आपण पुढील 3 दिवसातील अनेक ज्योतिषीय संकेत जाणून घेतले आहेत. काही संकेत आर्थिक बाबींशी संबंधित होते, काही नोकरी, व्यवसाय आणि करिअरशी, काही प्रेम आणि कुटुंब नातेसंबंधाशी, तर काही तुमच्या मनातील त्या एका स्वप्नाशी जोडले होते जे तुम्ही आजही जपून ठेवले आहे. पण या संपूर्ण राशी भविष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश एकच आहे. ग्रह दिशा दाखवू शकतात, पण तुमचे भविष्य तुमचे विचार, तुमची मेहनत आणि तुमचे कर्म घडवतात. जर गेल्या काही महिन्यात तुमच्या आयुष्यात अडचणी आल्या असतील तर त्यांना शेवट समजू नका. कधीकधी कठीण काळच आपल्याला अधिक मजबूत बनवतो आणि शहाणे अधिक सक्षम बनवतो. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. रोज थोडी प्रगती करा, घरातील मोठ्यांचा आदर करा,
गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी करा. जर श्रद्धा असेल तर भगवान विष्णूंचे किंवा आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करा. अनेकांना अशा प्रार्थनेतून मनःशांती आणि आत्मविश्वास मिळतो. आजपासून एक गोष्ट स्वतःला नक्की सांगा, मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो. योग्य वेळ आल्यावर माझेही दिवस बदलतील. कारण प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते, प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होते आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला एक दिवस योग्य फळ मिळते. मला मनापासून विश्वास आहे की पुढील दिवस तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन संधी, उत्तम आरोग्य, कुटुंबातील आनंद आणि मनःशांती घेऊन येवोत. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता भरून टाको. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय श्री हरी. माझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. धन्यवाद.